आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. आज MJ न्यूज एक असा धक्कादायक प्रकार उघड करत आहे जो केवळ दुर्लक्ष नाही तर थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. जामनेर तालुक्यातील मोयगाव येथे राहत्या घरापासून अवघ्या 2 ते 3 फुटावर 50,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. होय, घरांच्या भिंतीलगत लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक राहत असलेल्या ठिकाणी एवढा मोठा जलसाठा उभारण्यात आला आहे. प्रश्न एकच आहे, उद्या जर ही टाकी कोसळली, जर भिंती फुटल्या, जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती की ही टाकी बांधण्यास मंजुरी देणारा इंजिनियर? आज स्थानिक ग्रामस्थांनी या टाकीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर उद्या एखादी अनुचित घटना घडली तर सर्वस्वी जबाबदारी प्रशासन जबाबदार राहील. ही टाकी 7 ते 8 वर्षापूर्वी बांधण्यात आली, पण आजपर्यंत कुणीही याकडे लक्ष दिले नाही. कायद्याने स्पष्ट सांगितले आहे की पाण्याची टाकी आणि राहते घर यामध्ये सुरक्षित अंतर असणे बंधनकारक आहे. तरीही प्रश्न उरतोच, हे नियम कोणी मोडले आणि मोडू दिले कोणी? MJ न्यूज आज थेट प्रशासनाला विचारत आहे. ही टाकी तात्काळ हटवणार का? दोषी इंजिनियरवर कारवाई होणार का? ग्रामस्थांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? आज मोयगावातील नागरिक भिंतीच्या सावटाखाली जगत आहेत. प्रत्येक रात्री त्यांना एकच प्रश्न सतावतो, ही टाकी उद्या टिकेल का, की आमचं घर? MJ न्यूज मागणी करत आहे की सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समितीने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन ही धोकेदायक टाकी हटवावी. कारण बातमी दाखवणे हे आमचे काम नाही, जनतेचा आवाज बनणं हे आमचं कर्तव्य आहे. आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत आहे दादाराव वाघ. अशाच पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 8806260298. नमस्कार. आपण आता थोड्या वेळापूर्वी ग्रामपंचायतमधून सरपंच यांच्या विकास कामाबद्दल माहिती घेतली. त्यानंतर आता अशा प्रश्नाशी आपण तुम्हाला सांगत आहे. ही टाकी जे बघताय आपण पंचायत समितीमार्फत म्हणजे ग्रामपंचायतकडून बांधण्यात आलेली आहे, परंतु आजूबाजूला जर बघितलं तर इथं बाजूलाच 2 किंवा 4-5 फुटावरच घर आहे. त्यानंतर समोर देखील घरच आहे, समाजसेवकांचंच घर आहे. आणि त्यानंतर इकडे बघू शकता आपण, इकडे अभ्यासिका आहे. काही अंतर नाही आहे, जास्तीत जास्त 10, 12, 15, 20 फुटावर अंतर आहे. आणि अशा परिस्थितीत जे 7-8 वर्ष झाले या टाकीला बांधून, पण अशा परिस्थितीत ज्या इंजिनियरने टाकी बांधलेली आहे त्या इंजिनियरला या गोष्टी माहिती नव्हत्या का की पाण्याची टाकी कमीत कमी 60 फूट उंच आहे आणि त्या टाकीमध्ये 50 ते 60 हजार लिटरचा कोटा पाण्याचा नेहमी असतो. जर बाय चान्स एखाद्या वेळेस अपघात घडल्यास तर ह्या घरांवरचं काय नुकसान होईल, तिथे जीवितहानीसुद्धा होऊ शकते. आणि प्रशासन अशी टाकी बांधण्यास परवानगी देतं का, असा प्रश्न या ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे. तात्काळ इथली टाकी न हलवल्यास येथील ग्रामस्थ आंदोलन करणार आहे, असा इशारा देखील या ठिकाणी दिलेला आहे. प्रशासनाने अशा इंजिनियर ज्यांनी बांधलेली आहे यांच्यावर कारवाई करावी, कारण त्यांना नियमाटी माहिती नाही का? कोणतीही पाण्याची टाकी असो किंवा इतर जे धोकेदायक असते, समजून घ्या, कोणती पूल असो, पाण्याची टाकी असो, यांना काहीतरी प्रशासनाने नियमाटी लावून दिलेले आहे. त्या नियमाटीनुसारच ते काम केले जातं आणि त्याच्यानुसारच त्यांचे बिलं पास होतात. परंतु इथं प्रशासनाचे अधिकारी येऊन बघितले नाही बघितले तो पुढचा मुद्दा आहे. आणि असं नियमाटी न बघता बांधलेल्या टाकीवर नक्कीच वरिष्ठ अधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. आपण यांना विचारू. टाकीच्या 2 फूट अंतरावर राहणारे, काय नाव काका आपलं? महादेव नेमाडे.
बरं काय सांगाल, ही जी पाण्याची टाकी बांधलेली आहे किती वर्ष झाले? हिला बांधून 7-8 वर्ष झाले असतील अंदाजे. तर बघू शकता आपण फक्त 7 ते 8 वर्ष झाले नवीन नियमामध्ये. तर अशा अधिकाऱ्याने किंवा अशा इंजिनियरने जे टाकी बांधली त्याविषयी त्यांचे तक्रार काय आहे ते आपण विचारू. भविष्यात एखाद्या वेळे काही भूकंप झाला, काही झालं तर पडू शकते. पडू शकते. जीवितहानी होऊ शकते, धोका आहे ना घरांना. तर तुम्ही प्रशासनाला काय सांगता? प्रशासनाला हेच सांगणं आहे की आमचं संरक्षण करावं याच्यापासून. इथून टाकी हलवा तुम्ही. हलवू शकता ना, धोका आहे ना. हम्म. केव्हा काय होईल सांगता येत नाही ना. ठीक. काय सांगाल दादा? आता ही लोकवस्तीत घेणं पहिली गोष्ट चुकीचीच होती. हा बरोबर. विषय आम्ही नामदारगी माझ्यापर्यंत सुद्धा घेऊन गेलो, पण आम्हाला न्याय मिळाला नाही त्यावेळेस सुद्धा. किती दिवस झाले भाऊंकडे गेले होते? 7-8 वर्षाच्या अगोदर टाकी होण्याच्या अगोदरच आम्ही विरोध केलेला होता. त्यावेळेसच केला केलेला होता. होता. तरी हा. देखील गड्डे झाले तुमचं होते तेव्हा सुद्धा आम्ही न्याय विरोध मिळाला केला, नाही. पण आम्हाला कुठलाच न्याय नाही मिळाला. थोडंसं राजकीय हेतू पुरस्कार झालेलं काम वाटतं येते आणि आमच्या शेजाऱ्यांना धोका आहे. आम्हाला याच्यात आमची जीवितहानी होऊ शक्यता आहे. कमी सेक्टरचा वीज भूकंप आला तर ही टाकी थांबू शकत नाही. काय नाव आपलं? भगवान पाटील, सामाजिक कार्यकर्ते. तर सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील यांनी आपल्याला आपण बघितलं असेल, त्यांचं असं म्हणणं आहे की मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात जाऊन देखील आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि हे टाकी बांधण्याचा मागचा उद्देश राजकीय षडयंत्र असावं असा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. राजकीय षडयंत्र याच्याकरता की भरवस्तीत जाऊ द्या, भरवस्तीत आहे परंतु आजूबाजूला फक्त 5 ते 10 फुटाचं अंतर आहे. उद्याच्या दिवशी आता असं कोणी सांगू शकत नाही, कोणताही इंजिनियर किंवा प्रशासकीय अधिकारी की ह्या टाकीला काही होणार नाही भविष्यामध्ये, असा कोणताही इंजिनियर नाही, असा कोणताही असं डायरेक्ट सांगू शकत नाही की बा काही होणार नाही भविष्य काळात. जर अशी घटना जर झाली तर अधिकारी आणि जे इंजिनियर या टाकीला बांधकाम करताना होते त्यांचीच ही जिम्मेदारी असावी शेजाऱ्या-पाजाऱ्यांची कारवाईची मागणी आहे. आणि नक्कीच यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील स्थानिक नागरिक करीत आहे. जागेला संमती देऊच कशी शकतो?